भाजपचे आमदार पराग आळवणे आपल्या सोबत आहेत। सर, आज मतदान आहे आणि तुम्ही सकाळीच दाखल झालेले आहेत, काय नेमकी स्ट्रॅटेजी आहे? नाही, मी पोलिंग एजंट असल्यामुळे लवकर आलेलो आहे, कारण पाऊस वगैरे सगळा होता, त्या हिशोबाने घरून लवकर निघालो तर जरा जास्तच लवकर पोहोचलोय। पण स्ट्रॅटेजी काय, 9च्या 9 आम्ही जिंकू महायुती। आता महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि महायुतीचा आम्ही मतं फोडू अशा प्रकारची चर्चा सुरू आहे। बघा, महायुतीकडे संख्याबळ आहे नंबर 1, महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही आहे आणि त्यामुळे खरं तर त्यांचा एक एक्स्ट्रा अर्ज आला होता तो बाद होईल, ते हरतील। पण जयंत पाटील यांचे सगळ्या पक्षांमध्ये जरा चांगले संबंध पाहायला मिळतात। मिलिंद नार्वेकर आहे का, ज्यांची शिंदे गटात सुद्धा चांगले संबंध आहेत, तो कुठेतरी फटका बसू शकतो? मला वाटत नाही। यात बघा, प्रत्येकाचे सगळ्यांचे एकमेकांचे चांगले संबंध असतात, परंतु त्यामुळे कोणी पार्टी लाईन सोडून मतदान करत नाही। काँग्रेसचं म्हणणं आहे की आमच्या आमदारांवरती विश्वास आहे, त्यामुळे आम्ही हॉटेलला ठेवलेलं नाहीये, त्यामुळे कुठेतरी तुमच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलाय। थोडेसेच आहेत ना त्यांचे आमदार, त्यामुळे आम्हाला 105 आमचे 106 आमचे आमदार आहेत, अपक्ष आमदार आहेत, लांबून येतात। यात मी तर हे सगळं कॉलेजपासून पाहतोय, आमच्या कॉलेज निवडणुकीमध्ये सुद्धा सगळे एकत्र मतदार करायचे, तर हा अविश्वासाचा भाग नाही, हा सगळ्यांनी एकत्र राहावं। प्रवासात काही प्रॉब्लेम झाला, ट्रेन उशीर झाली, ट्रेन रद्द झाली, पावसाळ्याचा वेळ आहे आणि त्यामुळे वेगवेगळे राहतात। आता मुंबईतले आमदार कुठे हॉटेलमध्ये नव्हते, आम्ही घरी होते, मी घरूनच आलोय। एक तासाची वेळ वाढवावी अशी ठाकरे गटाने मागणी केलेली आहे, मला वाटत नाही काही गरज आहे। हे मागच्या वेळेलाही आपण पाहिलं की मतदान 1.5-2 वाजता पूर्ण होऊन जातं, काही गरज नाही। पाहतो आपण, काही गरज नाही आणि दुसरं म्हणजे आमच्यावरती विश्वास आहे, बहुमताने आमचे उमेदवार निवडून येतील असं पराग आळवणे म्हणताना पाहायला मिळतात। कॅमेरामन अनिल सराजसोने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।